नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणी नेवदता भागवती कथा, वाणी नैवदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. वाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. या श्रीमद भागवत ग्रंथाच्या प्रारंभी व्यास महर्षींनी जे मुख्य 3 श्लोक केलेले त्यातील हा 3रा श्लोक, याला भागवताची त्रिसूत्री असं म्हणतात. म्हणजे भागवत ग्रंथामध्ये काय सांगितलंय आणि हा भागवत ग्रंथ कसा आत्मसात करावा, कसा वाचावा, कसा समजून घ्यावा, त्याचं पद्धती या ठिकाणी व्यास महर्षी सूचित करतात की हे भागवत म्हणजे निगम म्हणजे वेद. निगमेती निगमो वेद. निगम म्हणजे वेद. या वेद ज्ञानाला भक्तीचं फळ आलेलं आहे. कारण कोणतंही झाड जेव्हा फलान्वित होतं, त्याला फलं येतात, तेव्हाच त्या झाडाची सार्थकता असते. झाड हे फळ आल्यानंतर सार्थक होतं. मग सार्थकत्व वेदाला कधी प्राप्त झालं? जेव्हा श्रीमद भागवत ग्रंथ निर्माण झाला तेव्हा वेदाला सार्थकत्व प्राप्त झालं. अर्जुना वेदू जरी झाला तरी मी नेणता वाया गेला, कणू सांडवनी उपनिला कोंडा जैसा. माऊलींनी म्हटलंय की अर्जुना, वेद जरी असला, तो किती ज्ञानसंपन्न असला तरी मी नेणता वाया गेला, त्याला मी कळालो नाही. वेद नेती नेती म्हणती गोविंदो रे. वेदांनी भगवंताचं स्वरूप जाणायचा प्रयत्न केला, पण वेदांना भगवान कळला नाही. ज्ञान आहे पण ज्ञानाला भगवान कळत नाही, नुसत्या ज्ञानाला. हा मतीचा अर्थ यातला. मग कोणाला कळतो? ज्याला भक्ती आहे त्याला भगवान कळतो. भक्तीपाशी देव नित्य वास्तव्य देवाचं भक्तीशिवाय नाही. आणि ही भक्ती धारावाहिकतांगता, ही भक्ती अंतःकरणात जेव्हा निर्माण होते, उदित होते, उत्पन्न होते, प्रगट होते, तेव्हा ही भक्ती द्रवरूप असते. भक्तीचं वैशिष्ट्य काय? भक्ताचं वैशिष्ट्य काय? भक्त हा कसा ओळखावा? तर ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, बस, दुसरं काहीच नाही. प्रेमरूपता ज्याच्या अंतःकरणात आहे, प्रेममयता ज्याच्या अंतःकरणात आहे. बाबा महाराज आर्वीकरांनी जे 12व्या अध्यायावर ज्ञानेश्वरीच्या भाष्य लिहिलं, गद्य भाष्य लिहिलं, त्यामध्ये ते म्हणतात की भोग लोलुपता ही अमावस्यासारखी आहे. भोग लोलुपता म्हणजे अमावस्या आणि भगवत प्रेम म्हणजे पौर्णिमा. आपली दैनंदिन पौर्णिमा दर महिन्याला येते आणि जाते, पण हा भगवत प्रेमाची पौर्णिमा एकदा उगवली म्हणजे ती मावळतच नाही. भगवत प्रेमाची पौर्णिमा अंतःकरणामध्ये भक्तीचं चांदण निर्माण करते. आणि म्हणून निगमकल्पतरोर गलितम फलम, फळ ज्ञानाला भक्तीचं फळ आलं. प्रेमाशिवाय ज्ञानाला अर्थ नसतो. ज्ञान किती जरी झालं तरी प्रेममयता ही सिद्ध आहे. आणि म्हणून गलितम शब्दाने त्यांनी हे सांगितलंय की ते सहज पिकलेलं फळ पडलं. कसं पडलं ते म्हणतात, तत्तु वैकुंठगतम नारदेनानिय मय्य दत्तम. वैकुंठातून आलेलं हे फळ आहे. आणि नारदाने ते ब्रह्मदेवाला, जेव्हा ब्रह्मदेवानी नारदाला उपदेश केला तेव्हा नारदानी हे व्यास महर्षींना सांगितलं आणि व्यास महर्षींनी शुकाचार्याला सांगितलं. म्हणून ही परंपरा आहे. प्रत्यक्ष भगवंतानी
ब्रह्मदेवाला उपदेश केला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने व्यासाला आणि व्यासाने शुकाचार्याला, शुकाचार्याने परीक्षितीला, अशी ही ज्ञान परंपरा, भक्तीची परंपरा, भक्तीचा प्रवाह गंगेच्या ओघाप्रमाणे वाहताना दिसतो. मयाच शुकस्य मुखे निहितम, व्यास महर्षी म्हणतात मी शुकाच्या मुखामध्ये ही भक्तीचं, ज्ञानाचं, भक्तिरूपी अशा प्रकारच्या भगवत भक्तीचं रोप लावलं. अर्थात हे अमृतमय असा ठेवा मी ठेवला आणि तच्च मुखात गलितम विगलितम, शिष्य प्रशिष्यादी रूप पल्लव परंपरा. आणि या झाडाच्या निमित्तानं जे फळ भगवंताच्या भक्तीचं शुकमुखात ठेवलं, त्या भक्तीला पुढे अनेक पालवी फुटली, अनेक पानं, अनेक शाखा त्यातून निर्माण झाल्या, अनेक परंपरा निर्माण झाल्या. शिष्यादी रूप पल्लव परंपरया शनैरखंड मेवावतीर्णम. ते म्हणतात अशा पद्धतीने पुढे भागवताचा प्रसार होत गेला. आणि हे भागवत शुकमुखात अमृतद्रव संयुतम, अमृतद्रव, अमृतरूपी द्रव. हा अमृत आहे भक्ती, प्रेमामृत, भक्त्यमृत. आणि हे अमृत एकदा प्राशन केलं म्हणजे पुन्हा आपल्याला कशाचीच इच्छा प्राप्त होत नाही, कशाचीच इच्छा मनामध्ये येत नाही, इच्छेचा अंकुर फुटत नाही. द्रव संयुतम शब्दाने ही द्रवीभूतता, अंतःकरणामध्ये द्रवीभूत अंतःकरण झालं म्हणजेच ते प्रेम त्यातून प्रगट होत असतं. या ठिकाणी किं नाम भजनम, गोपाल तापोपनिषदामध्ये असा प्रश्न विचारलाय, किं नाम भजनम, भजन म्हणजे काय? त्याने उत्तर दिले, भजन म्हणजे नामरसनम, भजन म्हणजे रस. भजन शब्दाचा अर्थ रसमयता आहे आणि भगवंताच्या प्रेमाची, भक्तीची रसमयता या ठिकाणी द्रव रूपाने, भागवत रूपाने आपल्यासमोर आली. आणि म्हणून हे भागवत तुम्ही प्या, पिबत भागवतम, हे भागवत पीत राहा. किती पीत राहा? रसमालयम, हे भागवत रसाचं आलय, रसाचं घर आहे. कारण भगवान स्वतःच रसमय आहे, रसो वैसाह असं त्याला म्हटलेलं आहे. द्रवीभाव पूर्विका हे मनसो भगवदाकारिता, सविकल्प वृत्तीरूपा भक्ती. भक्ती म्हणजे काय? तर सविकल्प वृत्तीरूपा, आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान जेव्हा आपण करतो तेव्हा तल्लीनता जी निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, प्रेमाचा पाझर जो फुटतो तीच भगवदाकारिता. अंतःकरणाला भगवंताचा आकार प्राप्त होतो आणि मन भगवन आकारमय झालं, भगवदाकारमय झालं म्हणजे आपोआपच अंतःकरणामध्ये भगवत साक्षात्कार व्हायला वेळ लागत नाही. भजनम किं नाम भजनम, भजनम नाम रसनम. भजन म्हणजे काय याचं उत्तर देताना त्याने म्हटलंय की भजन म्हणजे रसनम, रसपूर्णता म्हणजे भजन, आस्वादन म्हणजे भजन. ज्या भजनामध्ये प्रेम नाही आहे, टाळ वाजतायत, मृदंग वाजतायत, एखादा भजन म्हणणारा भजनही म्हणतोय, आपणही टाळ्या वाजवतो, पण मन जागेवर नाही, मन स्थिर नाही, भगवंतामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये द्रवी भाव उत्पन्न झाला नाही, प्रेम उत्पन्न झालं नाही, तर ते म्हणतात हा सगळा खटाटोप आहे, हा सगळा व्यर्थ आहे. का? तर ज्यामध्ये रसन म्हणजे रसपूर्णता नाही, अंतःकरण प्रेम परिप्लुप्त पाहिजे. म्हणून काही जरी नसलं, टाळ नाही, त्याचप्रमाणे मृदंग नाहीये, कोणते साधन सामुग्री नाही, पण फक्त प्रेम आहे, तर या अंतःकरणातल्या प्रेमालाच खऱ्या अर्थाने रसमयता प्राप्त होते. रसास्वाद हा त्यातून निर्माण होतो, आस्वादनम भजनम. आणि हे भजन रसिक हेच करू शकतात, ज्याला रस कळतो, जे रसिक आहेत तेच त्याचं आस्वादन करू शकतात, बाकी कुणाला हे कळणार नाही. कारण रसिक हेच रसाचं आस्वादन करतात. जैसे भ्रमरूपरा गुणेती आणि कमळदळे नेणती, माऊलींनी उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे एखाद्या फुलामध्ये सुगंध असतो,
फुलामध्ये मध असतो. पण हा मध फुलामधला कुणाला कळतो म्हणे भ्रमरपरागुनेती. भ्रमर भोंगे हे येतात आणि त्याच्यातला आस्वाद त्यातला रस घेऊन निघून जातात. तुम्ही म्हणाल अहो माऊलींनी एका ठिकाणी शब्द असा वापरलाय की एकाच ठिकाणी कमळही निर्माण होतं आणि त्याच ठिकाणी बेडूकही निर्माण होतं. चिखलामध्ये बेडूकही असतं आणि कमळही निर्माण होतं. पण कमळामध्ये जो आस्वादन सुगंध आहे, जो रस आहे, तो भ्रमर घेऊन जातात. दुरून येतात भ्रमर, लांबून येतात, त्या फुलामधला मध घेतात आणि निघून जातात. आणि बेडूक तिथंच फिरतं, पण बेडकाला तो मध कळत नाही. का? ते म्हणतात अहो येरू चिखलची उरे. बाकीच्यांना चिखल मिळतो आणि भ्रमरांना मात्र मध मिळतो. भ्रमरांना मात्र त्यामधलं आस्वाद मिळतो. का? त्यातले तज्ज्ञ आहेत, ते रसिक आहेत, जे रसास्वादन करणारे, रसयुक्त अंतःकरण, ज्यांच्या अंतःकरणामध्ये रसमयता आहे, रस ग्रहण करण्याची पात्रता आहे. या ठिकाणी पात्रता सांगितली आहे. भागवताची पात्रता काय? तर भागवताची पात्रता हे अंतःकरणामध्ये जर रस नसेल, निरसता असेल, तर मग भागवत कळणार नाही. म्हणून भागवत ग्रंथ हा रसिकाचाच आहे, तो रसिकाचाच अधिकार आहे. भ्रमर परागुनेती आणि कमळदळे नेणती. कमळदळांना कळत सुद्धा नाही कधी भ्रमर आले आणि कधी गेले. किंवा त्याप्रमाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे एकाच ठिकाणी नांदणूक एकेची घरी, एकाच ठिकाणी नांदणूक आहे. कोणाची? भ्रमर. या ठिकाणी कमळ. का? कमळकंदा आणि दर्दुरी. कमळकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी. कुठून निर्माण झालं कमळ म्हणले? चिखलातून. चिखलातूनच कमळ निर्माण झालं. आणि बेडक कुठे? चिखलातच निर्माण होतात. नांदणूक एकेची घरी, एकाच ठिकाणी नांदलेत, एकाच आईबापाचे पोर आहेत, एकाच ठिकाणी बाहेरलेत, एकाच ठिकाणी राहिलेत. पण म्हणले पण काय? पण त्यातला सुगंध भ्रमराला कळतो आणि आजूबाजूला फिरणारे मात्र जे हे डराव करणारे बेडक, ज्यांना भ्रमरातला सुख, या भ्रमर काय घेऊन जातात हे कळत सुद्धा नाही, त्याप्रमाणे गोचिड आणि वासरू असं एक उदाहरण माऊलीने दिलेलं आहे की गाईच्या आचळाच्या जवळ गोचिड असतो. तो म्हणतो मी आचळाच्या जवळ आहे, पण गोचिडाला दूध मिळत नाही, गोचिडाला रक्त मिळतं. अशुद्धाची मिळे, अशुद्ध म्हणजे रक्त. आणि वासराला मात्र दूध मिळतं. का? वासरामध्ये वत्सलता आहे. वत्सलता म्हणजे प्रेम आहे. त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा प्रेमावरच येणार आहेत, भक्तीवरच येणार आहेत. वासराच्या अंतःकरणामध्ये आणि गाईच्या अंतःकरणामध्ये वासराबद्दलचं प्रेम आणि वासराला आपल्या आईबद्दल, गाईबद्दल वाटणारी ओढ, यातून पाना फुटतो, पाना पाझरतो आणि गाईच्या आचळामधून जो पाना फुटतो त्यातून दूध त्याला मिळतं. आणि गोचिड म्हणतं मी तर जवळच आहे, पण गोचिडाला दूध मिळत नाही, त्याला फक्त रक्त शोषण करायला मिळतं. म्हणून दोघंही जवळच आहेत, पण एकाला काय मिळतं आणि दुसऱ्याला काय मिळतं. त्यांनी सांगितलं की ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे, त्याला भगवंताचं खरं प्रेम, खरा आशीर्वाद, खरा प्रसाद लाभतो. म्हणून त्यासाठी पात्रता मात्र रसिकतेची पाहिजे. ही रसिकता, रस काय आहे हे सांगताना त्यांनी विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रस निर्माण होतो असं भरताने आपल्या नाट्यशास्त्रामध्ये सांगितलंय. रसमयता त्यातून निर्माण होते. विभावानुभाव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती. रसः कः? रसः इति कः पदार्थः? रसो, रस हा कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे असं प्रश्न भरताने विचारलाय. भरत महामुनी ज्यांनी नाट्यशास्त्र लिहिलं त्यांनी रस इति कः पदार्थः
असा प्रश्न विचारून त्याचं उत्तर दिलंय उच्चते आस्वाद्यत्वात. उच्चते आस्वाद्यत्वात. रस म्हणजे काय? रस म्हणजे आस्वाद्यता. आस्वाद्यता म्हणजे रस. रस आस्वाद्यच असतो. कोणत्याही ठिकाणचा रस असो तो फक्त आस्वाद्य असतो. आस्वाद्य म्हणजे ज्याचा आस्वाद घ्यावा. आणि भागवत हा रसमय असल्यामुळं आपण बघितलं मगाशी की रसमालयम, आणि म्हणून याचा फक्त आस्वाद घ्यायचा आहे. आस्वाद घेतल्यानंतर पुढे काय ते म्हणतात, आस्वाद हा आस्वादच असतो. याच्या पुढे एकच गोष्ट आहे, तृप्तो भवती नंदी भवती. माणूस तृप्त होतो, माणूस आनंदी होतो. तेव्हा यल्लब्ध्वा पुमान, जे प्राप्त झाला असता माणूस हा तृप्त होतो. सिद्धो भवती तृप्तो भवती नंदी भवती. त्याला आनंद प्राप्त होतो. म्हणजे आस्वादन प्रक्रियेमध्ये आनंद आहे. आस्वादन प्रक्रिया ही आनंदामध्ये परिवर्तित होते. आस्वाद हा केवळ जिभेचा पुरता नाही. दररोज चांगलं चुंगलं खाल्लं म्हणजे आस्वाद घेतला असं नाही. ते म्हणतात हा आस्वाद आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेतो. आपण चांगलं गाणं ऐकतो, गाण्याचा आस्वादच घेतला आपण. त्या चांगलं गाणं ऐकण्यातून भीमसेन जोशींचं गाणं आपण ऐकलं. ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटलं म्हणले? आनंद वाटला. हा जो आनंद आहे, मग कुणी मोठा गायक असो, कोणतेही गायक असो, ज्यांचं गाणं ऐकल्यानंतर आपल्याला आनंद प्राप्त होतो. म्हणजे शेवटी आपण तृप्त होतो. आणि नंदी भवती तृप्तो भवती. त्याला आस्वाद प्रक्रियेमध्ये आनंद हा परमानंद रूप असतो. आनंद म्हणजे प्रत्यक्ष भगवान आहे. म्हणून नाद ब्रह्ममूर्तले गंगापया सळले पतिव्रते आले वृद्धाप्यका. माऊलींनी नादाला नाद ब्रह्म म्हटलंय. नादाने सुद्धा माणूस नाद ब्रह्माची उपासना करतो आणि ब्रह्ममय होतो. कारण तल्लीनता. गायकाला विचारा, तुम्हाला गाणं म्हणताना काय होतं, किती पैसे पाहिजेत? ते म्हणतात पैशावर नाहीये, मला आनंद मिळतो. हा आनंद कोणत्याही पैशापेक्षा मोठा असतो. हा आनंद भौतिकतेपेक्षा मोठा असतो. म्हणून ते म्हणतात हा आनंद म्हणजेच रसमयता. रसमयतेतून आनंद प्राप्त होतो. भागवत हे रसमय आहे आणि म्हणून ते आनंद देणार आहे. रस इति पदार्थ हा उच्चते आस्वाद्यत्वात. ही आस्वाद्यता हा गुणधर्म भागवतात आहे. आस्वाद्यता म्हणजे ज्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. आणि त्यासाठी आस्वाद्यता आहे, पण जर आपल्यामध्ये ती रसिकतेची पात्रता नसेल तर आपल्याला आस्वाद घेता येणार नाही. म्हणून आपण दैनंदिन जीवनात म्हणतो गाढवाला गुळाची काय चव आहे. गुळ चांगला आहे, गोड आहे, पण तो कुणाला गोड आहे? गाढवाला नाही. गाढवाला गोड कसं कळेल? तेव्हा गाढव हे गोडीचा अनुभव नाही घेऊ शकणार, आस्वाद नाही घेऊ शकणार. अमृत खूप चांगलं आहे, पण हे अमृत कोणाला प्राप्त होईल? अमृत राक्षसांना प्राप्त होऊ शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये पात्रता नाही. ही पात्रता देवामध्ये होती, म्हणून देवाला अमृताचा लाभ झाला. तसं मानव जन्मामध्ये आपण आलो म्हणजे आपण पात्र झालो. आपण म्हणतो ना, आपण पात्र झालो. आणि कोणत्या गोष्टीला पात्र झालो? रसिकतेला पात्र झालो. आपल्यामध्ये रसिकता निर्माण करा. अंतःकरणामध्ये प्रेममयता निर्माण होऊ द्या, भक्ती निर्माण होऊ द्या. ही पात्रता, जसं एका श्लोकामध्ये म्हटलंय की आपण 84 लक्ष योनी फिरून 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 या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी मृत्पिंड चक्र भ्रमणेन पात्रम असं म्हटलंय. मृत्पिंड चक्रम, हा मृत्पिंड म्हणजे मातीचं पिंड. मातीचं नाही तर काय, पंचमहाभूताचंच पिंड आहे हे, दुसरं काय. म्हणून आपण पिंडदान करतो. पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे शरीर. पंचमहाभूताचं, पृथ्वी आप तेज वायू आकाशाचं बनलेलं हे शरीर म्हणजे पिंडच आहे. दुसरीकडे मृतपिंड म्हणजे या गोळा, मातीचा गोळा मृतपिंड. पण हे मृतपिंड कुंभार काय करतो? चक्र भ्रमणेन तो त्या चाकावर ठेवतो.
त्या चाकावर मातीचे गोळे ठेवतो आणि त्याला फिरवतो मृत्पिंड चक्र भ्रमणेन. आणि जसा जसा तो फिरेल तसं तसं त्याला आकार प्राप्त होतो आणि तो पात्र होतो. कशाने पात्र झाला हो म्हणे? भ्रमणेन पात्रम. फिरत 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 आला म्हणून पात्र झाला. आपण 84 लक्ष योनी फिरत 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 आलो म्हणून मानव म्हणून पात्र झालो. आता आपल्याला पात्रता प्राप्त झाली कारण मानव झालो आपण. किडा मुंगी पासून झुरळ, त्याप्रमाणे एखादं कीटक, त्यानंतर प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, ससाय, हरिण आहे, कासव आहे, वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, सगळं करून 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 आपण अगदी डुकराच्या गाढवाचे देखील जन्माला गेलो. आणि नंतर हे फिरत 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 84 लक्ष योनी फिरत पात्र झालो. जसा तो कुंभार त्या चाकावर मातीचे गोळे ठेवतो आणि ते फिरवल्यानंतर चक्र म्हणजे चाक फिरवल्यानंतर तो पात्र होतो, तसं आपण पात्र झालो. मग पात्र झाल्यानंतर काय? आता तू जर पात्र झालास मग हळूहळू हळू त्याचं सुंदर अशा प्रकारची त्याला आकार प्राप्त होतो. आपण ती गाणं ऐकतो की तू वेडा कुंभार. देवाला वेडा कुंभार म्हटले. कुंभार आहे देवा तू, कारण तू सुद्धा अनेक घट निर्माण करतोस. प्रत्येक घटाचे दैव वेगळे, प्रत्येकाचं दैव, प्रत्येकाच्या कपाळी काय लिहिलंय माहित नाही. कोणाच्या मुखी पाणी लिहिलंय तर कोणाच्या मुखी अंगार लिहिलाय. कोणी कशाला उपयोगी यावं हे सांगता येत नाही, ते दैवाच्या हातात आहे. पण हे देवा तू असे हे घट निर्माण केलेत. प्रत्येक घटाचा आकार वेगळा आहे, प्रत्येक घटाचं रूप वेगळं आहे, प्रत्येक घटाचं नशीब वेगळं आहे, प्रत्येक माणसाचं नशीब वेगळं आहे. कोण कोणत्या कशाला उपयोगी येईल सांगता येत नाही, कुणी कोणत्या उपयोगी येईल सांगता येत नाही. पण आता तू जर पात्र झालास, तू घट झालास आणि मग घटामध्ये पाणी ठेवलं पाहिजे. ते म्हणतात मृत्पिंड चक्र भ्रमणेन पात्रम. आता तू जर पात्र झालास तर अन्येन पानेन जनम भजस्व. तू पात्र जर झाला असशील तर आता तुझ्यामध्ये तहानलेल्या लोकांना पाणी देण्याचं काम तू कर. कारण तुझा जन्म झालाय घट म्हणून जन्म झालाय, पण तू पात्रही झालास. हा जो कुंभार आहे ते कुंभार घट वाजून बघतो. कच्चं असेल तर ते फुटतं, पक्का असेल तर खणखण वाजतं. याप्रमाणे तू पक्का आता घट झालास, अग्नीमध्ये भाजला गेलास. आता मग त्यामध्ये अन्नेन पानेन जनम भजस्व. मग तुझ्यामध्ये तू पाणी ठेव आणि तहानलेल्या लोकांना त्या पाण्याचा उपयोग करू दे. म्हणून आपण रांजणं ठेवतो, आपण पाणपोया घालतो उन्हाळ्यामध्ये. का? अहो तहानलेले लोक येतील, त्यांना निदान पाण्याचा उपयोग होईल. घटाचं सार्थकत्व कशात आहे? घटाचं सार्थकत्व पाणी लोकांना देण्यात आहे. घट निर्माण झाला पण त्याच्यातलं पाणी कोणाला दिलं नाही आणि त्यात कोणी ठेवलंही नाही, तर मग घट निरर्थक राहिला. विनाकारण घट निर्माण झाला आणि फुटला. झालं, घट फुटला. आपण म्हणतो ना, हा घट जेव्हा पाण्याने भरला जातो, तो जेव्हा लोकांचा लोकोपयोगी होतो, तेव्हा ती भक्ती ठरते. मला या ठिकाणी दासोपंतांच्या एका 90 अध्यायामधला संदर्भ आठवतो. त्याने असं म्हटलंय की भक्तीला काय म्हटलंय, भक्ती कोणकोणत्या अर्थाने भक्ती आहे. ते म्हणतात की तुम्ही लोकांना पाणपोया जरी घातल्या तरी सुद्धा ती भक्तीच आहे. का? समाजोपयोगी कोणतंही काम तुम्ही करा. कुणी अन्नछत्र घातलं, कुणी लोकांना पहा 12 वाजेपासून 4 वाजेपर्यंत कुणी या आणि जेवून जा. का हो? त्यांना काय मिळालं त्याच्यातून? परमार्थ झाला. जीवाला पोटभर जेवण मिळणं हा देखील परमार्थ आहे. पाणी मिळणं हाही परमार्थ आहे. ही देखील भक्तीचीच रूप आहे. कुणी मंदिरं बांधतं, कुणी अन्नछत्र उभं करतं, कोणी भक्तांना. आता या वारकऱ्यांनी जेव्हा वारी करायला सुरुवात केली, लोक वारकरी सांगतात की आमची काय व्यवस्था केली, आमचे पाय चोपण्याचं सुद्धा काम आम्हाला
या ठिकाणी मदत पाय चोपण्याची, पायाला मालिश करण्याची लोकांनी केली. अहो, लोकांनी आपापले घरं मोकळे करून दिले. इथं राहा, काय घ्यायचं ते घ्या, आंघोळ करा, चहा घ्या, तुम्हाला काय खायचं ते खा. का? आपले आपले घरं मोकळे करून दिले. असं नाही म्हणले नाही आमच्या घरात कोणी यायचं नाही. येऊ द्या, गर्दा होऊ द्या, गोंधळ होऊ द्या. अहो, वारकरी आहेत, प्रेमाचे आहेत, भुकेले आहेत, देवासाठी निघालेत. आपण तर नाही जाऊ शकत, पण निदान आपण त्यांची सेवा तर करू शकतो. आलेल्या अतिथीला आपण दान देणं, धर्म करणं, त्याला जे काही हवं असेल ते देणं, हे आपलं काम आहे. गृहस्थाश्रम कशाला असतो? आणि म्हणून ते म्हणतात, अन्नेन पानेन जनम भजस्व. तू लोकांची सेवा कर. आणि जर हे तू करू शकला नाहीस, तू जन्माला आला घट म्हणून, तू पक्का झालास, त्याच्यात पाणी नाही भरलं, तू काय करतोस? तू स्त्रियांच्या या कमरेवरती बसलास. कारण स्त्रिया जेव्हा पाणी भरायला जातात किंवा जायच्या पूर्वी, तेव्हा ते घट डोईवर घट कमरेवर, त्या डोक्यावर एक माठ ठेवायच्या, कमरेवर एक माठ ठेवायच्या आणि पाण्याला जायच्या. तू त्यांच्या कमरेवर बसलास, तू त्यांच्या डोक्यावर बसलास, हे सगळं खरं आहे. पण त्याच्यातून जर तू जनसेवा केली नाहीस तर काय होईल म्हणले? एक दिवस तो घट फुटून जाईल. फुटला म्हणे, घट फुटला, मग काय होईल? खरपरता मुपैती, तुझं खापर होईल. काय उपयोग आहे? घट निर्माण झाला, पण तो दुसऱ्या कामासाठी वापरला गेला आणि तिथे फोडण्यात आला. झालं काय झालं तुझ्या घटाचं? काही उपयोग झाला नाही. खरपरता मुपैती, खापर झालं तुझं खापर. जोपर्यंत तुझं खापर होत नाही तोपर्यंत तू जनसेवा कर. जोपर्यंत तुला समाजसेवा करता येते तोपर्यंत तू कर. एखादा घट निर्माण होतो पण तो फुटकाच निघतो. एक घट होता, कुंभाराने तयार केला, पण काय करावं? तो फुटला. बरं ठीक आहे, त्याचं नशीब, तो फुटकच निघालं, तो फुटला. घट फुटल्यानंतर त्या घटाला वाईट वाटू लागलं. तिथे एक महात्मा आले. एक महात्मा आला आणि महात्मा म्हणाला, कुंभारदादा, मला एक घट द्या, माठ द्या छोटासा. ते म्हणे, मग दिला त्यांनी खणखण बाग. मला चांगला माठ नको म्हणे, मला जरा फुटका माठ द्या. त्या फुटक्या माठाचंही नशीब असतो बरं का. फुटका माठ त्याने बाजूला ठेवला होता. फुटका कशात लोकांना द्या? तो म्हणलं चांगला माठ नको. नाही चांगला माठ नको, मला फुटका द्या. म्हणजे फुटका? हो, मला फुटकाच पाहिजे. त्या फुटक्या माठाला वाटलं काय माझं नशीब आहे, मला वाटलं माझं नशीब फुटकं, पण या महात्म्याने मला कशामुळे मागितलं असेल. त्याने तो फुटका माठ घेतला, त्याने तो फुकटच देऊन टाकला. जाऊ दे म्हणले, फुटलेलाच आहे, काय करायचं, पैसे नका देऊ. तो घेऊन आला. म्हणजे फुटका माठ कशाला नेला? त्या महात्म्याने त्या फुटक्या माठामध्ये पाणी टाकलं. आता पाणी टाकल्यावर तर गळणारच ना. हो, गळून चाललं. पण ते म्हणले मला असंच पाहिजे. का? मला महादेवावर धार ठेवायची आहे. मग महादेवावर धार करायची पाण्याची तर फुटकच पाहिजे ना, त्यातून गळायला पाहिजे ना. म्हणून त्यांनी फुटका माठ महादेवाच्या तिथे अभिषेकासाठी वापरला. म्हणजे काही लोकांचं नशीब फुटकं जरी असलं तरी ते देवाच्या उपयोगी ठरतं. मला हे सांगायचं की काही वेळेला आपण फुटकं नशीब घेऊन येतो, पण देव त्या फुटक्या नशिबाला देखील चांगलं करतात. सुभद्रेच्या बद्दल असं सांगतात, पूर्वजन्मी ती एक सुंदर कन्या होती आणि ती पटकन विष्णूच्या या गादीवरती जाऊन बसली. पाहिल्याबरोबर लक्ष्मीला राग आला. लक्ष्मी म्हणली, का ग, तुला एवढं कळे ना, तू विष्णूच्या अगदी गादीवर येऊन बसलीस, त्या ठिकाणी त्यांच्या पर्यंकावर येऊन बसलीस, तू अभद्र होशील, तिला अश्वमुखी होशील, तुला घोड्याचं तोंड येईल म्हणून सांगितलं. अरे बापरे. मग पुन्हा हे कृष्णाला कळाल्यानंतर कृष्णाने तिला सुभद्र करून घेतलं. तिचं ब्रह्मदेवाकडून तिचं रूप चांगलं करून घेतलं आणि मग ती कृष्णाची बहीण म्हणून जन्माला आली. सांगायचं तात्पर्य असं की काही वेळेला भगवंताच्या कृपेने
अभद्र असलेलंही सुभद्र होतं म्हणून त्याचं नाव सुभद्रा ठेवलं. तेव्हा अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की रसिकता, भक्तभाव, भाव हा आपल्या अंतःकरणात असला पाहिजे, भावना अंतःकरणात असली पाहिजे. आणि भाव हा फार मोठा आहे. ज्या भावनेतून आपण देवाकडे पाहतो, तुम्ही ज्या भावनेतून पाहाल तो आकार तुम्हाला प्राप्त होत असतो. म्हणून ज्या वेळेला गोपालकृष्ण हे मथुरेमध्ये आले आणि कंसाच्या दरबारामध्ये आले, त्या रंग शाळेमध्ये आले, आल्याबरोबर कृष्ण कसे दिसले याचं वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. प्रत्येकाला कृष्ण कसे दिसले, प्रत्येक जण कृष्णाकडे पाहतोय. कृष्ण एकच आहे, पण मल्लानाम अशनी नृणाम नरवर, मल्लांना, मल्ल लोकांना ते प्रत्यक्ष वज्र दिसलं. अरे वज्र इंद्राचं, बा बा बा, आता आपलं काही खरं नाही. आपण जरी पर्वतप्राय ताकदीचे असलो तरी वज्रापुढे ठिकऱ्या होतील आपल्या. मल्लानाम अशनी नृणाम. आणि राजे लोक होते, त्यांना वाटलं की हा खरा सम्राट आहे. आणि स्त्रियांना स्मरो मूर्तिमान, स्त्रियांना प्रत्यक्ष मदनाचा पुतळा वाटले. मित्रांना अरे आपला मित्र आहे, गोपाळ म्हणेल येऊ माझा मित्र आहे हा, त्यांना मित्र रूपात दिसले. आई वडिलांना आपला मुलगा वाटला. आणि ते म्हणतात समाज त्या ठिकाणी बसला होता, त्यात ऋषीगण होते, मुनिगण होते. ते म्हणाले प्रत्यक्ष परब्रह्म आहे, प्रत्यक्ष परब्रह्म या ठिकाणी अवतीर्ण झालंय हे दिसलं. आणि कंसाला प्रत्यक्ष मृत्यू दिसला. मृत्युर्भोज पतेर विराड विदुषाम. मृत्यू, प्रत्यक्ष मृत्यू माझ्या समोर आलाय असं कोणाला दिसलं? कंसाला. का म्हणले? कृष्ण ते एकच आहेत. हो, रंगंगत साग्रजा, त्याने शब्द वापरलाय. जो जसा विचार करतो तसं त्याला दिसतं. देव कसा आहे ते म्हणतात, देव नका विचारू देव कसा, देव कसा हो भाव तसा. जसा तुमचा भाव आहे तसा देव असतो. तुमचा भाव सद्भाव असेल तर देव तुम्हाला चांगला दिसेल. तुमच्या अंतःकरणामध्ये दुर्विचार असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी दुष्ट गोष्टच दिसेल, चांगलं दिसणारच नाही. म्हणून भाव हा कशातून निर्माण होतो? आपल्या अंतःकरणातल्या वृत्तीतून निर्माण होतो. ही वृत्ती चांगली ठेवा. ही वृत्ती आपल्या अंतःकरणातली जर भावरूप असेल, अभावरूप नकोय, ती भावरूप पाहिजे. अभाव म्हणजे नको, नाही, नाहीपणा विचारात घेऊ नका. हे नाही, ते नाही, ते नाही, सारखं नाही नाही म्हणू नये माणसाने. आहे म्हणावं. का तर आहे हे भगवंताचं अस्तित्वदर्शक रूप आहे. म्हणून भगवान सर्वत्र आहे, चैतन्य सर्वत्र आहे. या अस्तिभावाने आपण पहा, सर्वत्र भगवंत आहे या अस्तिभावाने पाहिलं म्हणजे आपल्याला अगदी मूर्तीमध्ये सुद्धा चैतन्य दिसतं, कणाकणामध्ये भगवंताचं रूप दिसलं. आणि म्हणून रसमयता त्यातून निर्माण होते. ते म्हणतात की पिबत भागवतम रसमालयम, रसम आलयम. कुठपर्यंत भागवताचं आपण पान करा तर जोपर्यंत लय होत नाही, वृत्तीचा लय. शेवटी भागवताने काय सांगितलंय? आपल्या अंतःकरणातल्या वृत्तीचा लय झाला पाहिजे. लय म्हणजे समाप्त. अंतःकरणातल्या सगळ्या वृत्ती नष्ट झाल्या पाहिजेत आणि अंतःकरणात फक्त भाववृत्ती निर्माण झाली म्हणजे त्यातून भक्ती निर्माण होते. भक्ती निर्माण झाली म्हणजे मुक्ती प्राप्त होते आणि मुक्तीच्या द्वारे आपल्याला कशाचाही बाकी अंतःकरणामध्ये भाव, कुठल्याही गोष्टीच्या बद्दलची हाव निर्माण होत नाही. म्हणून ते म्हणतात रसमित्युक्तेपि गलितस्तस्य रस, रसस्य पातुमशक्यत्वात्. आणि हे फळ रसमय फळ आहे. नच भागवतामृत पानम मोक्षे पित्यामित्याह. भागवत पानाने मोक्षाचा देखील निराश केलेला आहे. मोक्षाच्या पलीकडे, मोक्ष आणि मुक्ती याच्या पलीकडे विचार हा आनंदी भवती, यामध्ये तृप्तो भवती यामध्ये झालाय. म्हणून आलयम लयो मोक्षा. लय म्हणजे मोक्ष. आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्या वृत्ती जेव्हा समाप्त होतील, सगळ्या वृत्तींचा, भावांचा अभाव आपल्या अंतःकरणामध्ये संपूर्ण वृत्ती नष्ट होतील, तेव्हाच अभिविधावाकाराः लयम
मभिवाप्य नहिदम स्वर्गादी सुखम तत्वरूपे. स्वर्ग सुख सुद्धा नकोय अशा आत्मारामाश्च मुनयोर. आणि असं हे भागवत शास्त्र ग्रंथ हा रसमय असल्यामुळं, हे प्रत्यक्ष रसमय फळ असल्यामुळं ते पुन्हा पुन्हा त्याचा आस्वाद घेत राहा. हा आस्वाद आपल्याला कोणकोणत्या गोष्टींनी घ्यायचा आहे? आधी तो कानाने घ्यायचा आहे, कारण कानाच्या द्वारे हे शब्द आपल्या मनात जातील. मग मन, वृत्ती, तदाकारता आणि याद्वारे भगवंताचा समग्र साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो. मुहुर हो पुन्हा पुन्हा हे रसिक हो. रसिकांना म्हटलंय. भुवी भावुकाः, भुवी म्हणजे पृथ्वीवरच्या भावुक लोकांना, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्याला भावुक म्हटलंय. माऊलींनी एका ठिकाणी शब्द वापरलाय की भाव, जसा आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो त्याप्रमाणे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. सहज भाव अंतःकरणामध्ये वृत्तीला सहजता प्राप्त होते. भुवी भावुकाः, भाव जसा अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो. भगवंताच्या बद्दलचं प्रेम, भक्ती ही भावातूनच निर्माण होते. म्हणून भुवी भावुकाः, या ठिकाणी भावुक शब्दाने ज्यांच्या अंतःकरणात भाव आहे, ज्यांच्या अंतःकरणात भक्तीचा उद्रेक झालेला आहे, हा भाव आपल्याला रसमयतेकडे नेतो. नवरसा भरवी सागर उचित रत्नांचे आगर. माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 9 रस निर्माण केलेले आहेत. नवरसा भरवी सागर, या सगळ्या 9 रसांचा आविष्कार माझ्या भागवत या ज्ञानेश्वरीत आहे असं त्यांनी म्हटलंय. तसंच भागवतकार सुद्धा म्हणतात की यामध्ये सगळ्या प्रकारचे रस आहेत, पण रस कळण्यासाठी सुद्धा रसिक पाहिजे. रस कळण्यासाठी रसिक पाहिजे. हा आंबा किंवा फळ गोड आहे हे कळण्यासाठी पोपट पाहिजे. पोपट नसेल तर आंबा गोड आहे हे कळणार नाही. ही गोडी त्यालाच कळते. गोडी फक्त चाखणाऱ्याला कळते, बाकीच्यांना कळणार नाही. म्हणून जो ज्याच्यातला तज्ज्ञ आहे त्याला त्यांनी म्हटलंय रसिक पाहिजे. रसिक नसतील तर हे सगळं निरर्थक होईल. या ठिकाणी कवी परंपरा खूप मोठी आहे आपली, परंतु उणीव रसिकांचीच परी आज भासते खरोखरी. आज रसिक राहिले नाहीत लोक. लोक फक्त शब्दाचा विचार करतात, तात्पर्याचा करत नाहीत, त्यातल्या रसांचा करत नाहीत. शब्दामध्ये रस आहे, शब्दामध्ये अर्थ आहे. हा अर्थ रसांनी परिप्लुप्त आहे. भावार्थाचे गिरीवर, ज्ञानेश्वरांनी म्हटलं की मी भावार्थाचे गिरीवर निर्माण करीन. भावार्थाचे गिरीवर श्रोते कसे पाहिजेत? माऊलींनी म्हटलंय भावज्ञ पाहिजेत. तेथे भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. भावज्ञ म्हणजे भाव जाणणारे. अभिप्राय अभिप्रायोचिविये, अभिप्रायातूनच अभिप्राय निर्माण होतो आणि भावाचा फुल्लोरा हो तुझा ये मतीवरी. भावाचा फुल्लोरा मतीवर म्हणजे बुद्धीवर निर्माण होतो. अंतःकरणातून भाव निर्माण होतो, जो सद्भाव अंतःकरणामधल्या भावना प्रगट करतो. त्यामध्ये ज्याप्रमाणे एखादं फूल अनेक पाकळ्यांनी फुलावं, त्याप्रमाणे अंतःकरणातला भाव ह्या अनेक पाकळ्यांनी फुलून येतो. पण त्यासाठी रसिक भावज्ञ पाहिजे. भावज्ञा भावती गुण चिंतामणीची. माऊलींनी म्हटलं चिंतामणीची. चिंतामणीची म्हणजे चिंतामणी नावाचा एक मणी आहे. तुम्ही मनातली इच्छा करा, तो प्राप्त करून देतो. मनात जी इच्छा असेल तो मणी तुम्हाला प्राप्त करून देतो. पण ज्याला चिंतामणी आणि काच सारखीच वाटते त्याला चिंतामणी काय कळणार आहे? अहो, रत्न किती जरी तुम्हाला आणून दिलं तुमच्या जवळ, पण रत्न पारखी पाहिजे. रत्न कोणतं हे कळणारा जो रत्न पारखी आहे त्याला ती दृष्टी असते. रत्न कोणतं आहे आणि काच कोणती आहे हे कोणाला कळतं? रत्न पारख्याला कळतं. म्हणजे त्यातल्या ज्ञानाला कळतं, त्यातल्या तत्वद्रष्ट्याला कळतं. तसं या ठिकाणी रसिकालाच रस कळू शकतो. अरसिकाला अरसिकेषु कवित्व निवेदनम. कालिदासांनी एक फार सुंदर वाक्य वापरलंय. महाकवी कालिदास
त्यांनी असं म्हटलंय, अरसिकेषु कवित्व निवेदनम. हे देवा, तू मला काव्य करायची स्फूर्ती दिली, मी काव्य करू लागलो. सरस्वतीला प्रार्थना करतात महाकवी कालिदास, हे देवी, मला काव्य करण्याची सुबुद्धी तुम्ही दिली. ब्रह्मदेवानी मला माझ्या कपाळावर काय लिहिलंय मला माहित नाही, पण ब्रह्मदेवाला प्रार्थना आहे, हे देवा, अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मा लिख मा लिख मा लिख. माझ्या डोक्यावर फक्त एवढं लिहू नको, काय अरसिक लोकांना काव्य समजून सांगायला सांगू नकोस. अरसिक लोकांना काव्य समजून सांगायला मला सांगू नको का. अरसिकेषु कवित्व निवेदनम. कारण जे रसिकच नाहीत त्यांना कविता काय कळणार आहे. ज्यांना भावनाच नाहीत अशा दगडांना भावनाचा पाझर कसा फुटणार आहे मला सांग. म्हणून जे दगड आहेत त्यांना भावना निर्माण होऊ शकत नाहीत. म्हणून दगडी अंतःकरणाचे, केवळ कठोर अंतःकरणाच्या लोकांना काव्य समजून सांगायला मला सांगू नकोस. तेवढं माझ्या कपाळावर लिहू नको, बाकी काय लिहायचं ते लिही. अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मा लिख मा लिख मा लिख. मा म्हणजे नको 3 वेळेला म्हटले. म्हणजे रसिकता नसेल तर काव्याला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून श्रोते भावज्ञ पाहिजेत. तेथे भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे, किंवा भावाचा फुल्लोरा होतो जाये मतीवरी, असे जे माऊली पुन्हा पुन्हा म्हणतात त्याचं कारण हे की ज्ञानेश्वरी हे काव्य आहे. तत्वज्ञान आहे त्याच्यात, पण काव्य आणि तत्वज्ञान याचा संगम आहे. तसं भागवत सुद्धा काव्य आणि तत्वज्ञान याचा संगम आहे. म्हणून भागवताचा अधिकारी सुद्धा रसिकच असतो. ज्याला रस नाही कळत त्याला भागवत कळणार नाही. कारण रसिकता, अंतःकरणात रस ग्रहण करण्याची क्षमता म्हणजे रसिकता. हा रस भावातून निर्माण होतो. म्हणून या भाव जाणीवेच्या पातळीवर भागवत हे रसिक आहे. रसिकानेच ते आत्मसात केलं पाहिजे. पिबत भागवतम रसमालयम. त्याचं रस त्यालाच कळेल, बाकीच्यांना त्यातला रस कळणार नाही. तुम्ही काय हो, भागवत काय ऐकायला जातं, काय त्याच्यामध्ये नाही. ज्यांनी भागवत ऐकलं तर रसामृत तृप्तस्य, त्याला कुठेही दुसरीकडे आनंद प्राप्त होणार नाही. कारण त्याला त्यातली गोडी कळली आहे. ही गोडी ज्याला कळते तो रसिक. बाकीच्यांना गोष्टी माष्टी तेवढी कळतील. माऊलींनी एका ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वरीतले म्हटलंय की जो अधिकारी यातला कोण आहे, यातला अधिकारी ब्रह्मविद्या जाणणारा यातला अधिकारी आहे. माझ्या ज्ञानेश्वरीचा सुद्धा अधिकारी कोण आहे, जो ब्रह्मविद्या अध्यात्मशास्त्रीय एक अंतरंगची अधिकारी. अध्यात्मशास्त्रीय, ज्याला अध्यात्मशास्त्र कळतं तो माझ्या ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. मग बाकीचे ते म्हणतात एरी वाक्चातुर्य होईल सुखिया. बाकीचे लोक माझ्या वाक्चातुर्याने खुश होतील, त्यांना आनंद मिळेल. पण खरा आनंद त्यांना मिळेल ज्याला ब्रह्मज्ञान कळतं. आणि ब्रह्मज्ञान हा ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. हा ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्या शब्दातून प्रगटलाय ते शब्द काव्यमय आहे. तसंच या भागवतातला जो ब्रह्मविद्या आहे, अध्यात्मविद्या विद्या नाम, सगळ्या विद्येमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे. आणि ही अध्यात्मविद्या ज्या भागवतातून प्रगटली ते भागवत रसमय आहे. आणि म्हणून याचा अधिकारी सुद्धा रसिकच असतो. रसिकच असायला पाहिजे. एरी वाक्चातुर्य होईल सुखिया. बाकीचे लोक नुसत्या गोष्टी माष्टीने खुश होतील. काय गोष्टी सांगितल्यात भागवतात, काय पुरंजनाची कथा आहे, वा वा वा. तुम्हाला फक्त पुरंजनाची कथा कळाली, तत्व कळालं का, नाही कळालं. म्हणून ते म्हणतात एरी वाक्चातुर्य होईल सुखिया. तसं भागवत ग्रंथ श्रोते 3 प्रकारचे असतात. एकनाथ महाराजांनी श्रोत्यांचे प्रकार मांडलेले आहेत. ते म्हणतात पहिला श्रोता असा असतो की ज्याला अध्यात्म कळतं, ज्याला त्यातलं तत्वज्ञान कळतं. ज्ञानी श्रोते ते समोर होते नाथांच्या. ज्ञानी निवती परमार्थ बोधे. परमार्थाचा बोध केल्याबरोबर ज्ञानी लोक डोलायला लागतात. नाथांच्या समोर ज्ञानी मंडळी होती. काय नाथ सांगतात, काय तत्वज्ञानाचे विवरण आहे. मग ज्ञानी निवती परमार्थ बोधे, पंडित निवती पदबंधे.
नाथांची भाषा, नाथांचं सौष्ठव, नाथांची कोवी, काय पदबंध आहे हो. पंडित लोक पदबंधातच खुश. आणि सामान्य होते ते ऐकायला यायचे नाथांचं भागवत. ते म्हणतात सामान्य निवती कथा विनोदे. सामान्य माणसं काय कथा सांगितली नाथांनी, काय विनोद सांगितला हो, काय गोष्ट सांगितली हो. नाथांनी गोष्ट तुम्हाला मनोरंजन करायला सांगितली का? नाही. पण सामान्य माणसं मनोरंजनात गुंग होतात. असू द्या, येतात ना, त्या निमित्ताने येऊ द्या. नाथ म्हणायचे येतात ना, त्यांना काहीच कळत नाही ना. गावबाला काय कळत होतो? काही कळत नव्हतं गावबाला. पण येऊन बसायचा. त्याला नाथांकडे सोपवलं. कशामुळं? त्याला रोज गोड खायला आवडत होतं म्हणे, पुरणपोळी. त्याचे आई वडील म्हणले हा तुमच्याकडे आणून ठेवलाय, आम्ही गरीब आहेत, भिकारी आहेत, आम्हाला रोज पुरणपोळी कुठली जमायची, तुमच्याकडे रोज पूर्णाचा नैवेद्य असतो, हा राहू द्या तुमच्याकडं. नाथ म्हणले राहू द्या, खात बसल. पुरणपोळीच्या निमित्ताने आला खरा आणि नाथांचा उत्तराधिकारी झाला. नाथांच्या रामायणातले उर्वरित अध्याय यांनी पूर्ण केले. हे मला सांगायचं भावार्थ रामायणातले सांगायचं तात्पर्य असं, एवढा अधिकार फक्त नाथांच्या सहवासातून प्राप्त झाला. त्याचं कारण भाव. हा भाव माणसाला देवत्वापर्यंत पोहोचतो. म्हणून पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. भुवी पृथ्वीवरच्या भावुक लोकांनो, तुम्ही अशा पद्धतीने भागवताचं श्रवण करा. तुम्हाला काही नसलं तरी चालेल, फक्त भक्ती राहू द्या, फक्त भाव राहू द्या. आमच्याजवळ काही नाही हो, आमच्याजवळ ज्ञान नाही, विद्वत्ता नाही, पांडित्य नाही, नसू द्या. भाव आहे का? हो आहे. मग या भागवतात. तुम्ही अधिकारी आहात, पण भाव नाही. सगळं आहे, पैसा आहे, श्रीमंती आहे, मोठेपणा आहे, पांडित्य आहे, विद्वत्ता आहे. ते म्हणजे उपयोग नाही त्याचा. भाव असेल तर भागवत, भाव नसेल तर तुम्ही बेभाव, तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. तात्पर्य भागवतामध्ये भावाला महत्व आहे. आणि हा भाव सामान्य माणसापर्यंत आल्यामुळं भागवताचा भाव भगवंतांनी कमी केला. बाकी सगळीकडे महागाई वाढली, पण भाव स्वस्ताई, भावामध्ये स्वस्ताई आणली. भागवत सगळ्यांना कळू द्या याप्रमाणे ही स्वस्ताई भाव शब्दामध्ये आणल्यामुळं निगम कल्पतरोर गलितम फलम. वेद ज्यांना कळाले नाहीत त्या वेदाचं फळ म्हणजे भक्ती असल्यामुळं अशा या भागवत ग्रंथाने आपल्याला भक्ती तत्व सांगितलं, भक्तीचं महत्व आणि भक्तीचं शास्त्र या ठिकाणी सोप्या शब्दात सांगितलं. म्हणून या भागवताचं महत्व आपण बघितलं. त्यानंतर नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषे शौनकादय शत्रु स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. आता प्रत्यक्ष भागवत ग्रंथाच्या सुरुवातीला नैमिष अरण्याचा उल्लेख करून नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादिकांचा संवाद कसा चाललेला आहे या संबंधीचे जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे